बरं ठीक आहे, सेशन पण रेकॉर्डिंग स्टार्ट करूयात. आणि बघा आज मी बरं आता कॅमेरा पण टर्न ऑन केला आहे, तर आपल्याकडे फीचर आहेच आहे, तर माझा थोबडा पण तुम्हाला दाखवतोच आता. कुठे गेलं कॅमेरा अनअवेलेबल म्हणते, काय केले काय ना. कॅमेरा एकच मिनिट. हां, तर कॅमेरा कॅमेरा टर्न ऑन करण्याचा प्रयत्न करतो आहे. सेटिंगमध्ये काहीतरी चेंजेस व्हायला, कॅमेरा अनअवेलेबलच म्हणते इकडे बा, किंवा असा बोल रहा है. एकच मिनिट रिलोड करतो हा मीटिंग. शेळके आवाज नको काढू तू, नाही तर मायक्रोफोन बंद करून टाकेल तुझा. नाही ते मायक्रोफोन मीच बंद करून टाकतो. शेळकेला सांगायचीच गरज नाही. हां ठीक है. सो रिकॉर्डिंग स्टॉप कर लिया है अभी अपन ने, सॉरी मायक्रोफोन स्टॉप केला आहे आणि मी मायक्रोफोन आता दोन्हीचा कॅमेरा आणि मायक्रोफोन टर्न ऑन केला आहे. सो वेलकम टू द वर्ल्ड. मागे आपले विराट कोहली भाऊ दिसत आहेत, त्याच्या शेजारी आपले स्वामी विवेकानंद दिसत आहेत. अराईज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज नॉट रिच्ड, आहे का नाही. तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी कधी भिंतीवर बघितलंच नसेल तर मग त्यांनाही भिंत दिसते मागची, तर त्यांच्यासाठी आवर्जून सांगतो. आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी तर कधी बघितलीच नाही भिंत, आहे की नाही. ते सगळं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये चालू आहे. तर चला जास्त वेळ न दवडता आपण लगेच फिजिक्सच्या सेशनला सुरुवात करूयात. आणि आणि दातार काढू नका कुंदे, लय दातार काढू नको तू. हां तर कुंदे, आपण शिकण्यासाठी हे सेशन घेतोय, आपण हसण्यासाठी हे सेशन घेत नाही आहे. जर तुझ्या शेजारी कोणी बसलं नसेल तर मी नाहीतर इकडून मम्मी पप्पाला फोन करतो, त्याच्या शेजारी बसा आणि त्याची बत्तीशी आवळा म्हणून सांगतो. नाहीतर आमच्या टेक्निकल टीम तुला खूप सारे मेसेज करतील. आमचं IT सेल पण आहे सक्सेस सायन्स अकॅडमीचं, जे खूप सारं ट्रोल करत असतं मग लोकांना, जे लोक त्रास देतात ऑनलाईन कोचिंगमध्ये. तर त्यांना त्यांच्या कमेंटमध्ये म्हणजे त्यांच्या पोस्टवर जाऊन खूप साऱ्या कमेंट गाली गलोच दिल्या जातं. ठीक आहे. सो फायदा घ्या सर्वांनी. ऑफलाईनचे विद्यार्थी मॉर्निंग इव्हिनिंग बॅचचे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत, तर मग आपलं सेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि चला आज आपण चॅप्टर नंबर 16 जो आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. तर स्क्रीन दिसत असेल तर मला सांगा, थम्सअप पाठवा. मी सायमल्टेनियसली तुमच्यासोबत माझ्या मोबाईल थ्रू पण जॉईन होणार आहे. तर स्क्रीन दिसते का मला सांगा. आणि स्क्रीनवर काय दिसतं आहे तर तुम्ही मॅथमॅटिक्सचा जो तुमचा चॅप्टर आहे लॉजिक म्हणून, तर लॉजिकमध्ये ह्या गोष्टी बघितल्या असतील. डिजिटल सिग्नलच्या अँड गेट, ऑर गेट, हे जे ऑपरेशन्स आहेत हे तुम्ही बघितले असेल. बनकर सरांनी तुम्हाला ते चांगलं एक्सप्लेन केलं असेल. आता माझी वारी आहे ते एक्सप्लेन करण्याचं. तर पटापट लगेच आपण जाऊयात आणि डिजिटल सर्किट शिकून घेऊयात. ठीक आहे. तर मग डिजिटल व्होल्टेज सिग्नल तुम्हाला दिसतोय. AC सर्किट आपण आत्ता तुर्तास शिकलो. तर डिजिटल सिग्नलमध्ये काय दिसतंय बघा, तर एक सिग्नल आहे आणि सिग्नल कसा दिसतोय ते तुमच्या समोर आहे. तर एकच मिनिट, मला माझ्या मोबाईल थ्रू जॉईन होऊ द्यात एकदा, जे मला कोण कोण काय काय उद्योग करते हे कळेल. मोबाईलचा हां. सो माझ्या मोबाईलच्या स्क्रीन थ्रू पण मी जॉईन झालेलो आहे. विकीनोट नावाने मी जॉईन झालो आहे, जेणेकरून मला सगळे विद्यार्थ्यांची नावं दिसतील, गावं दिसतील, कुठल्या गावाहून कोण जॉईन झालं आहे, कुठल्या नावाने कोण जॉईन झालं आहे. ठीक आहे. सो येस, कमिंग बॅक. मग आता सगळ्यांसाठी कॉमन असा हा जो चॅप्टर चालणार आहे, तर इथं तुमच्या समोर ती स्क्रीनवर दिसतं आहे. तर डिजिटल सिग्नल आधी काय समजून घेऊयात. तर जगामध्ये जे काही डिजिटल डिव्हायसेस आहे, डिजिटल डिव्हायसेस म्हणजे आता तुम्ही ज्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर मला पाहताय, दॅट इज ऑल्सो ए डिजिटल डिव्हाइस अँड विच वर्क्स ऑन डिजिटल वोल्टेज सिग्नल. ओके, सो दिखाई दिया स्क्रीन सभी को. तो या, सो दिस इज डिजिटल वोल्टेज सिग्नल एंड आई वुड लाइक टू हैव ब्लैक पेन विथ मी. सो ये देखो, ये डिजिटल सिग्नल है आणि मग हा 0 आहे आणि हा +5 व्होल्ट आहे. ठीक आहे. अँड दिस इज अ DC व्होल्टेज सिग्नल. दिसतंय सर्वांना, स्क्रीन दिसते ना सर्वांना.
सो हा DC व्होल्टेज सिग्नल आहे अँड दिस इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ 0 अँड 1. सो सपोज हा हाय सिग्नल आहे तर हा 1 दिसतो आणि बघा इथं आता व्होल्टेज लेवल 0 आहे तर दिस इज ट्रीटेड ॲज 0, देन अगेन हाय, देन 0, देन अगेन हाय, लाईक दिस. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बायनरी सिग्नल ॲज वेल. ठीक आहे, याला कुठलं सिग्नल म्हणतात? बायनरी सिग्नल. मग आपला मोबाईल फोन, आपले कम्प्युटर, जे कंट्रोलेबल डिव्हाइसेस आहेत दे ऑल वर्क ऑन बायनरी सिग्नल, दे ऑल वर्क ऑन डिजिटल सिग्नल. ठीक आहे. चॅप्टर नंबर 16 हे आपला सेमीकंडक्टर आणि सेमीकंडक्टरमधला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा हा पार्ट आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला गेल्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा सेपरेट विषय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या मुलाला, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलांना, ITच्या मुलांना. तर आपण ह्या बेसिक गोष्टी शिकतोय ते. मग आता काही गेट्स आहेत लाईक ऑर ऑपरेशन. सो तुमच्यासमोर इथं ऑर ऑपरेशन दिसतंय तर त्याचं खाली एक बुलियन एक्सप्रेशन दिलं आहे आणि फॉलोड बाय स्विच A आणि स्विच B. तर बल्ब कधी ग्लो होईल तुम्ही सांगा. हे बघा, बल्ब ग्लो होण्यासाठी काय लागतं? करंट फ्लो झाला पाहिजे, बरोबर. मग करंट फ्लो कुठल्या बाजूने होऊ शकतो? तर इथं बॅटरी आहे खाली ऑब्वियसली. सो करंट ऐसा जाएगा, बरोबर. आणि मग हा जर पाथ क्लोज असेल तर करंट एक तर वरनं गेला, हे बघा बल्बला ग्लो केलं आणि सर्किट कंप्लीट झालं. म्हणजे असा पण बल्ब ग्लो होऊ शकतो. किंवा हा वरचा स्विच आता ओपन आहे आणि खालचा स्विच क्लोज करूयात तर अशा पण पद्धतीने जाऊ शकतं, बरोबर. म्हणजे असा पण पाथ असू शकतो करंट फ्लोचा. परत एकदा सर्किट कंप्लीट होतं आणि करंट फ्लो होतोय. किंवा दोन्ही स्विच ऑन आहेत, म्हणजे हा पण खाली आहे, हा पण खाली आहे आणि मग इथनं पण करंट जाईल, इथनं पण करंट जाईल, परत एकदा सर्किट कंप्लीट होतं आहे. म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी सर्किट लागतं. मग हे रिप्रेझेंट करण्यासाठी तुमच्याकडे ट्रूथ टेबल असतो. आणि किती जणांनी ऑरचा ट्रूथ टेबल शिकला आहात? ऑर गेटचा जो ट्रूथ टेबल आहे ते किती लोक शिकलेले आहात? म्हणजे तुमच्या सरांनी, मॅथमॅटिक्सच्या सरांनी शिकवलं असेल. आणि ट्रूथ टेबल कसा लिहितात, कसा रिप्रेझेंट करतात? एकच मिनिट. ट्रूथ टेबल असेल तर मी लगेच तुमच्यासाठी ट्रूथ टेबल पण लिहितो. ऑर गेटचा ट्रूथ टेबल लिहिलं आहे का? हां, हे बघा इथं डायरेक्ट खाली आलो मी आता. तर मग एकतर काय होऊ शकतं, इथं 2च लेवल असतात डिजिटल सिग्नलमध्ये, एक तर 0 किंवा 1. 0 म्हणजे लॉजिक 0 व्होल्ट्स आणि 1 म्हणजे लॉजिक हाय. तर मग हे बघा हा ट्रूथ टेबल आहे. ट्रूथ टेबल म्हणजे कॉम्बिनेशन काय होऊ शकतं? ऑर गेट जो आहे तो ऑर गेट असा रिप्रेझेंट करतात, हा त्याचा सिम्बॉल आहे. सो हे A इनपुट आहे, हे B इनपुट आहे. मग A इनपुट काय असू शकतं ते म्हणतात, पहिलं कॉम्बिनेशनमध्ये दोघं काय असू शकतात? 0 त्यांचं आउटपुट काय येईल? मग 0 म्हणजे दोन्ही स्विच ओपन आहे आणि दोन्ही स्विच जर ओपन असतील तर आउटपुट पण 0च येणार. आणि सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर बघा इथं कुठली ॲडिशन केलेली? A + B. बट लक्षात घ्या, हे अल्जेब्रिक ॲडिशन नाही आहे, ही लॉजिकल ॲडिशन आहे. लॉजिकल अल्जेब्रिक ॲडिशन म्हणजे काय तुम्हाला सांगेल आता शेवटी म्हणजे ह्याच केसमध्ये शेवटी. सो दिस इज लॉजिकल ऑपरेशन करतोय आपण इथं, लॉजिक. सो लॉजिकल ऑपरेशन आहे, दिस इज नॉट ए बुलियन अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा अल्जेब्रिक ऑपरेशन. अल्जेब्रिक ऑपरेशनमध्ये 1 + 1 2 होऊन जातो. ठीक आहे, हे बघा लगेच सांगूनच देतो 1 + 1. आता तुम्ही काय म्हटलंय, हे Y जे आउटपुट असेल ह्या ऑर गेटचं त्यामध्ये 1 इनपुट असेल A कडनं, B कडनं 1 इनपुट असेल, दोघांची ॲडिशन होऊन 1 + 1 काय म्हणताल मग तुम्ही? 2 यायला पाहिजे ना. बट स्टील आउटपुट इज 1. सो दॅट्स वाय दिस इज अ लॉजिकल ऑपरेशन, दिस इज नॉट बुलियन ऑपरेशन. अंडरस्टूड बच्चा पार्टी? दोनों के बीच में फ़र्क समझ में आ रहा है क्या फिर? हाँ, तर चला कमेंट करून सांगा. यस. सो मग 1 + 1 ये आउटपुट क्या आना चाहिए था 2, लेकिन तसं घडत नाही. 1 + 1 1च येतं. म्हणजे त्याचा अर्थ असा असतो हाय + हाय, म्हणजे इकडनंही हाय दिलं इनपुट. A जर 1 असेल, B जर 1 असेल तर आउटपुटसुद्धा 1च येणार. त्याला आम्ही हाय आउटपुट म्हणत असतो. एवढं साधं सोपं आहे. आणि A + Bच्या फॉर्म्युल्याने गेलं तर सोपं. बरं इकडे बघा, 0 + 0 काय येतो? A ची व्हॅल्यू 0 आहे, B ची व्हॅल्यू 0 आहे. 0 + 0 0, करेक्ट. A 0 है, B 1 है. 0 + 1 क्या आएगा आंसर? 1 आएगा सर, करेक्ट है सर. 1 + 0 क्या आएगा? 1 आएगा. एंड 1 + 1 इज नेवर गोइंग टू बी 2. दिस इज ऑल्सो इक्वल टू 1. अरे लॉजिक समजलं का? नक्की.
सो दिस इज ट्रूथ टेबल फॉर ऑर गेट. मग आता सिमिलरली अँड गेट बघूयात. अँड गेट म्हणलं ना मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवायचं. हे बघा मल्टिप्लिकेशन. सो दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात. मग मल्टिप्लिकेशनमध्ये सांगा आता अँड गेट में इट हैज़ 2 इनपुट, 2 इनपुट है अँड ओनली 1 आउटपुट. बरं हा सिम्बॉल आहे बरं का. आता दिस इज सिम्बॉल ऑफ अँड गेट. परीक्षेत काय विचारतात तर मुलांना अँड गेट आणि ऑर गेटमधला फरक कळत नाही. तर अँड गेट बघा कसा आहे. ठीक आहे, ए अँड विथ बी. नाही तर एखादा वाचायचं त्याला सर हे अंड आहे अंड. सर आज सर सर एक सुद्धा आहे मराठीतला अंडा असं लिहिलं काय ए अंड विथ बी. सो ये अंड नाही रे बाबा, आपला रोज खाऊ अंडेवाला संडे मंडे का अंड नाही आहे ये अँड. ठीक आहे, ए अँड विथ बी. ठीक आहे. हां मग काय एखादं म्हणून कारण काय ते वाचतेच पहिल्यांदा फिजिक्स ते म्हणून अरे हे स्पेलिंग मिस्टेक झाली का नाही यांच्याकडनं. ए एक विथ बी चाहिए था, ए अंड विथ बी झालं आहे म्हणतील ते. ओके सो दिस इज अँड गेट. यू हैव टू रीड दिस इज एज अँड गेट. इट हैज़ 2 इनपुट. कौन से 2 इनपुट है ए एंड बी. ठीक है, ए एंड बी क्या है दोनों इनपुट है एंड ओनली 1 आउटपुट, एकच आउटपुट. तर बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल्स टू क्या बन गया यहाँ पे a इंटू बी इज रीड एज y इक्वल्स a एंड b. ठीक है, तो बुलियन एक्सप्रेशन जो है y इज इक्वल्स टू a इंटू बी इज रीड एज y इक्वल्स a एंड b. मग रिअलायझेशन आता इथं लक्ष नका देऊ. आत्ता रिअलायझेशनमध्ये खाली डायरेक्ट आता तुम्हाला ट्रूथ टेबल दाखवतो. हां सांगा आपल्याला ते रिअलायझेशनमध्ये न्यायचं. सांगा चला मी काय सांगितलं दोघांमध्ये कुठलं ऑपरेशन करायचं आहे ए अँड विथ बी. सो 0 0 किती झालं 0 मल्टिप्लाइड बाय 0 आन्सर आया 0 सर. 0 मल्टिप्लाइड बाय 1 आन्सर आलं 0 सर. 1 इंटू 0 आन्सर आलं 0 सर. आणि 1 इंटू 1 आन्सर आलं 1. लय सोपं आहे पाठ करायला. अँड गेट ऑर गेटमध्ये ॲडिशन केली, अँड गेटमध्ये मल्टिप्लिकेशन केली. फक्त काळजी काय घ्यायची ऑर गेटमध्ये 1 + 1 2 नाही होत कधीच. अरे लक्षात येतं आहे का पोट्ट्या हो. नुसतं टाईमपाससाठी ऑनलाईन जॉईन होऊ नका. मी परत शिकवणार नाही आहे, रेकॉर्डेड ठेवलेलं आहे सेशन. जे कुणी आता मिस केलं ना त्यांना सांगणार आहे रेकॉर्डेड पाहून घ्यायचं. बऱ्याच जणांना वाटलं असेल दांडी आहे आज सुट्टी आहे मस्तपैकी, पण आम्हाला विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी आहे. आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना तुम्हाला घरपोच सर्व्हिस पोच करतो आहे आणि तुम्ही त्याचा फायदा घेत नाही पोट्ट्या हो. लाजा वाटू द्या. सपरे हार्टचं इमोजी पाठवू नको तू. अभ्यास करू नको तू फक्त तिकडून इमोजी पाठव. हां ठीक आहे, छान आहे. सायरच्या आणि लल्लेच हसू येऊ राहिला आज. कोलते गेला म्हणे तू पाथर्डीला सकाळी GST पकडून. ओके ठीक आहे. कमिंग बॅक. बस कमेंट नाही आता स्क्रीनवर कमेंट नाही आल्या पाहिजे. हां मी सांगेल तोपर्यंत कमेंट नाही आल्या पाहिजे. नाही तर मग घरी मम्मी पप्पाला फोन होईल तुमच्या. त्यांना शेजारी बसायला लावेन याचे हात दाबा म्हणून. म्हणजे हात बटणं दाबण्यापासून थांबा असं म्हणेल. याला पकडा, याला आवरा म्हणून दर्शिक, याच्या मुसक्या आवळा. ठीक आहे, इकडे बघा. मग अँड गेट झालं. अँड गेट नंतर आता नॉट गेट आहे. नेक्स्ट तिसरं गेट नॉट गेट. लय सोपं आहे ते. तुम्हाला माहिती का रे असं म्हणतात की इंग्रज आहे ना, इंग्रज लोक आले होते ना. तर इंग्रज लोकांनी प्रत्येक गेट बांधले होते बघा. असं नाही का इंडिया गेट, दिल्ली गेट असं त्यांनी बांधलं होतं. तर असं झालं इंग्रज आले होते ना ते सगळ्या गेटमधून गेले, फक्त एका गेटमधून नाही गेले. माहिती आहे तुम्हाला त्याचं उत्तर. हां तर ते कोलगेटमधून नव्हते गेले. कोलगेट माहिती तुम्हाला दात घासायची ते आपली कोलगेट, तर त्या गेटमधून गेले नव्हते. गेट मीन्स गेट आहे की नाही. आता तर सो ह्या गेटवरनं मला त्या गेटची आठवण आली होती म्हणून मी ते गेट सांगितलं. तर इंग्रजांनी म्हणजे त्यांनी ते जाऊच शकले नाही कोलगेटमधून. कसे जाणार ना कोलगेटमधनं. तर कमिंग बॅक नॉट गेटकडे जाऊयात आपण. मग गेट म्हणजे काय, हे एक प्रकारचं बॅरियर आहे किंवा एक प्रकारचं काय म्हणतो यात आपण. जसं एखाद्या घराला कंपाऊंड असतं पण गेटने आपण एंट्री करू शकतो. आपल्याला अलाव केलं तरच आपण आत जाऊ शकतो, बाहेर येतोय आपण. तर मग तसं आहे. तर इथं इनपुट तर येतं आहे पण ह्या इनपुटचं आउटपुटला
प्रोपोगेट काय करायचं हे ठरवण्याचं काम हे गेट करतं आहे, ठीक है. सो दिस इज गेट. सो ये नॉट गेट है. अभी इसके पहले कौन सा सीखा अपन ने, और गेट सीखा, और दूसरा कौन सा था, एंड गेट था, बराबर ना. तो यहाँ पे है नॉट गेट. मग नॉट गेट क्या कर रहा है अपना, तो नॉट गेटमध्ये जर हे बघा त्याच्या नावातच आहे, याला इन्व्हर्टर पण म्हणतात. इट हॅज ओनली वन इनपुट अँड ओनली वन आउटपुट. सो बुलियन एक्सप्रेशन जो है वो लिखा है y इज इक्वल्स टू ए बार अँड इज रीड ॲज y इक्वल्स टू नॉट ए. एवढं लक्षात नका ठेवू, फक्त इथं लक्षात ठेवा हे बुलियन एक्सप्रेशन याला म्हणतात सिम्बॉल. सिम्बॉलमध्ये बघा आता हे जे ए इनपुट दिलं आहे ना त्याच्या पुढे ट्रायंगल काढला एक आडवा हॉरिझॉन्टल ट्रायंगल, आणि ट्रायंगलच्या पुढे ना हे ब्ल्यूवाला डायमंड जो दिसतोय ना तो बबल म्हणतात. त्याला काय म्हणतात, बबल. बबलू नाही, ठीक आहे, कोण, बबल. बबले पण नाही, नाही ते एखादा झोपेतून उठायचं आणि ते म्हणायचं बबले लिहिलंय सरांनी, तर दिस इज बबल. बबल बोलायचं, बबल. हाँ, तो इनपुट दिया आपको, इनपुट या तो ज़ीरो देने का, ज़ीरो दिया तो आउटपुट इन्वर्ट हो जाता है, इन्वर्ट मतलब 1 हो जाएगा, और अगर 1 इनपुट दिया है तो आउटपुट में 0 दिखाई देगा, ऐसा भी हो जाता है, ठीक है. सो दिस इज नॉट गेट. सरांचा दरवाजा लावला. तो ये हो गया अपना नॉट गेट. आणि त्याचा ट्रूथ टेबल खाली दिला आहे तिथं बघा. एची व्हॅल्यू 0 असेल तर आउटपुटमध्ये ती 1 होते जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि 1 असेल तर 1चं काय लिहिलं, 0. बरं, आता 3 गेट युनिव्हर्सल गेट आहेत. युनिव्हर्सल म्हणण्यापेक्षा 3 गेटचं लगेच, आता हे जर 3 गेट बेसिक गेट्स येत असेल तर नॅन्ड गेट कळेल पुढचं, त्यानंतर नॉर गेट कळेल पुढचं, एक्सॉर कळेल, एक्स नॉर कळेल, ठीक आहे. सगळे गेट्स घेऊयात. मग आता बघा त्यांनी काय केलं, इथं दोघांचं कॉम्बिनेशन केलं आहे. मग कुठलाही गेट शिकताना आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं, कुठलाही गेट शिकताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिलं तर आहे सिम्बॉल, त्या गेटचं सिम्बॉल. दुसरं त्या गेटचं बुलियन एक्सप्रेशन, ठीक है, अर्थाचा अनर्थ करू नका, हाँ, बुलियन एक्सप्रेशन. तीसरा है उसका ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल मतलब वो कैसे ऑपरेट होगा और कौन से इनपुट कॉम्बिनेशन के लिए वो कौन सा आउटपुट देगा. लॉजिक समझता है, ठीक है. सो यहाँ तक चीज़ें फ्लिप क्लियर है, ऐसा मैं मान के चलता हूँ. आता नेक्स्ट गेट आहे आपल्याकडे नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेटला कुणी नंद गेट वगैरे पण वाचायला बसलंय, ठीक आहे, किंवा नंदा गेट लिहायचं होतं यांना सर, तर ए राहिला त्यांचा असं, किंवा सर अंडचं नंड, ठीक आहे, असं पण वाचायला बसलं कुणी, सर नंड गेट. सो इट्स नॉट नंद, नॉट नंदा, नॉट अंड अँड नॉट नंड, इट्स नॅन्ड गेट. कौन सा गेट आहे ये, पाटेकर, नॅन्ड गेट आहे. हां, ठीक आहे. पाटेकर लय दातार काढू नको, नाही तर तुझे पण हात आवरायला तुझ्या घरच्यांना शेजारी वाचवावं लागेल, ठीक आहे. आणि त्यांनी जर असं काही ऐकलं की 4 चौकामध्ये तू असा दातार काढतोय, तर मग ते म्हणतील नाही थांबा आवरावं लागेल याला, आहे का नाही. तर मग आपण अँड गेट, नॅन्ड गेटकडे आलो आहे. नॅन्ड गेटमध्ये आहे पहिलं तर लावलं आहे अँड, अँडच्या पुढं लावलं आहे नॉट. सो अँड आणि नॉट यांचं कॉम्बिनेशन झालं नॅन्ड. कौन सा होगा कॉम्बिनेशन, ये देखो, एंड वाला एंड गेट लिया, नॉट वाले का एन लिया, नैंड, नैंड गेट झाला मग. ओके, नॉट नंड, इट्स नॅन्ड, नॅन्ड गेट. सो नॅन्ड गेट कसं दाखवलं आहे बघा, मग कॉम्बिनेशन कसं दाखवलं आहे, तर अँडचं स्ट्रक्चर आहे आणि नॉटवाल्याचं फक्त बबल घेतलं आहे, बबल, ठीक आहे. सो दिस इज बबल विच इज वी हैव पुट फोर्थ इन फ्रंट ऑफ द एंड गेट. सो ये बन गया अपना नैंड गेट. लॉजिक समझ में आया फिर, चलो जल्दी बताओ, लॉजिक समजलंय. बरं, मग नॅन्ड गेट हे अँड गेटच्या विरुद्ध काम करतं. विरुद्ध कसं, तर पहिल्यांदा काय करायचं, ए इंटू बी लिहून घ्यायचं. हे बघा अँड गेट माहिती आहे ना कसं काम करतं अँड गेट, सांगा, चला कमेंट करून सांगा बरं, किंवा मायक्रोफोन इनेबल करतो. चला सर्वांनी एक सुरात बोलायचं आहे. आपले ऑफलाईनचे कोण कोण पोट्टे जॉईन झालेत मला पाहू द्या, एकच मिनिट. सगळ्यांनी एक सुरात बोलायचं बरं का, मग मला सांगायचं. ऑफलाईनचे 75 पोर आहेत, पण इथं काय 15-20 पोट्टे जॉईन झाले. थांबा, उद्या आहे ना यांच्या घरीच फोन लावतो मी. आता ही पोट्टे काय अभ्यास करीत नाही, हे नुसते टाईमपास करले, हे मोबाईलवरच व्हिडिओ आणून राहिलेत, ते इंस्टाग्रामचे रील आणून राहिलेत. आणि सुट्टी भेटली अचानकपणे,
पार मोबाईल त्यांनी होताना पाहताना केला दिवसभर. आणि उठले सुद्धा ना, बिना आंघोळीचीच लोळत बसले. रूमवरचे पोट्टे तर विचारूच नका तुम्ही. म्हणजे नगरला जे रूमवर राहायला आलेत ना, दिवसभर पोट्टे झोपलेलेच. एवढा मोबाईल आणलाय त्यांनी आज दिवसभरात, म्हणजे पार आहे ना त्यांना झोप याय नाही, आता डोळे लाल झाले त्यांचे. आणि आत्ता बी ऑनलाईन लेक्चरची लिंक पडली ना, ते ऑनलाईनला फक्त इथं लॉग इन झालेत, ते दुसरीकडे यूट्यूब आणून राहिले, ते इंस्टाग्राम आणून राहिले. शेळके, तू XYZ शेळके का लिहिले रे तुझं? आणि XYZ ते काय XY? हां, काय आलं? अच्छा, जीमेल म्हणजे घमेला म्हणायचं का तुला? हां, अच्छा, मला वाटलं ते जीमेलचं स्पेलिंग घमेल्यासारखंच असतं ना. हां, शेळके बोला. हां, दिल्ली गेट. हां, कोलगेट. त्यांना लेट झालं म्हणून कोलगेट लिहिलं का तिथं? हां हां. आणि शेळके तुला ते ऐक ना, तू जे नाव लिहिले ना XYZ शेळे, शेळे का लिहिले तिथं? म्हणजे शेळकी लिहायचं होतं तर तुला काय शेळी लिहायचं होतं का? मग आणि तुला तुला हे माहिती ना, YZ माहिती ना, YZ काय असतं? हां हां. काय काय? नाही, मला नाही माहिती काय असतं, मी विचारतो. तू XYZ शेळी लिहिले म्हणून म्हणलं. अच्छा अच्छा, ठीक आहे. हां, शर्म आती है. अच्छा, बोलने को शर्म आती है. हाँ, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर चलो, आम्हाला भावना समजलं तुझ्या. आम्ही हमें खेद है, आपको शर्म आ रही है हमें. बरं, ते मायक्रोफोन एकदा बंद कर बरं, तू लयच कार करतो. पर पोरांचे कानाचे पडे फाटलेत नाही का? म्हणजे का एवढं करतो तो मायक्रोफोन, कानाचे पडदे जाऊ दे, नाकातले केस दळायची वेळ आली बरं आता. तर तुम्ही काळजी घ्या तेवढी सर. चला, मायक्रोफोन मी म्यूटच करून टाकतो तो सगळ्यांचाच. शेळकेचं एकट्याचं म्यूट करता येत नाही, सगळ्यांचंच बंद करून टाकतो. हां, कमिंग बॅक. तर आपण बुलियन एक्सप्रेशन पाहत होतो. तर मग अँड गेटचं बुलियन एक्सप्रेशन सर्वांना माहिती आहे. चला, मी कमेंट करून सांगणार होतो. ते काय होतं की मायक्रोफोन इनेबल झालं ना, मग हे काही पांचट जोक होऊन जातात कोलगेट बिलगेटचे. तर 0 × 0 मल्टीप्लिकेशन कितना आता इनका? 0 ही आएगा. 0 × 1 कितना आएगा? 0. 1 × 0 0. 1 × 1 1. हाँ, पर अभी जब y में जाओगे आप, आउटपुट में जाओगे आप, तो आउटपुट में आप देख रहे हो बच्चा पाटीलो क्या हो रहा है. आउटपुटमध्ये बघा काय होतं आता. तर उलटं झालं आउटपुट. का बरं उलटं झालं? इन्व्हर्ट करायचं आता. 0चं इन्व्हर्जन काय? 1. 0चा 1. 0चा 1. 1चा 0. म्हणजे हे आपल्याला अपेक्षित आहे. तुम्ही जर इथं बुलियन एक्सप्रेशनकडे नीट लक्ष दिलं तर y काय लिहिलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा करायचं आहे A × B. A इनपुटचं आणि B इनपुटचं मल्टिप्लिकेशन ऑपरेशन करायचं आहे आणि त्याचा परत इन्व्हर्जन करायचं आहे. हे डोक्यावर जो बार दिला आहे ना, त्याला इन्व्हर्जन म्हणतात. मग बार म्हणजे असं ॲरो नाही काढायचं बरं का. हे वर्डनी केलेलं दिसतंय, मी नाही केलं बाबा हे. हां, ते वर्ड डॉक्युमेंटमध्ये ओपन केलं आहे. ये सिर्फ नॉर्मल बार नहीं काढले का? नॉर्मल ना बार पता है ना, बार जहाँ पे 30 60 90 मिलता है वो वाला बार नहीं रे बाबा, इन्व्हर्टर वाला बार आहे, नॉट गेट वाला. ठीक आहे. तर दिस इज A × B अँड त्याच्या डोक्यावर काय द्यायचं आहे आपल्याला? बार. सो दॅट इज इन्व्हर्जन साईन. मग पहिल्यांदा A × B करून घ्या आणि त्याचं फक्त इन्व्हर्जन करा फायनल आन्सरमध्ये. झालं. बरं, अँड गेटचा नॅन्ड गेटचा सिम्बॉल समजला का? सो दिस इज सिम्बॉल ऑफ अँड गेट प्लस नॉट गेट. तो इसको कौन सा गेट बोलेंगे रे बाबा? नैंड गेट बोलेंगे, नैंड. ठीक है. उसके बाद नीचे नॉर गेट है. अभी देखो, और गेट आणि नॉट गेटचा कॉम्बिनेशन नॉर गेट. मग और है नॉट है, ये जो बबले है, बबले इधर दिया, वो ट्रायंगल निकाल दिया, और गेट के स्टार्ट में लग गया. सो दिस इज गोइंग टू बी युअर नॉर गेट. ठीक आहे. नॉर गेटचं बुलियन एक्सप्रेशन बघा खाली. y काय दिलंय? A + B बार. ठीक आहे. सो पहिल्यांदा काय केलं ऑपरेशन? मग बघा बरं, इथं A + B केलं आणि A + Bचं इन्व्हर्जन अशा पद्धतीने झालं. सो लेट्स गो. A B
0 प्लस 0 क्या आ जाएगा 0, ए प्लस बी, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1, 1 प्लस 1 is never 2 because this is digital electronics and we are studying logical operation, not boolean operations, sorry not algebraic operation, booleanच येते ते तोंडात. तर दिस इज बुलियन एक्सप्रेशन. ही बुलियन एक्सप्रेशन आहे की जो ट्रूथ टेबल अपन रिप्रेजेंट केला है त्याला मैथमेटिकल एक्सप्रेशन में कसं मांडायचं. बरं, यहाँ तक चीज़ें क्लियर. फिर तो देखो 0 का इन्वर्जन कितना बना, फिर 1, 1 का 0, 1 का 0, 1 का 0 अगेन. ठीक आहे. सो कुठले कुठले झाले सांगा बरं पटकन. मग गेट कुठले झाले, पहिलं कुठला शिकला ऑर, दुसरं कुठलं शिकलात अँड. ठीक आहे. ते अँड गेटवरनं आठवलं तर कोण गौरव माळवते का कोण येतो नाही का, अँडवरनंच बोलत असतो ना, अंतस्थ अंतस्थ कस्त काय कळशीवाला जो काय अंतस्थ अंडस्थ काहीतरी म्हणत असतो ना तो. हां, तर ऑर गेट आहे, अँड गेट आहे, उसके बाद अपन ने देखा नॉट गेट, तिसरं झालं. चौथं होतं तुमचं नॅन्ड गेट. नॅन्ड गेट वॉज कॉम्बिनेशन ऑफ अँड प्लस नॉट गेट. ठीक आहे. आणि लास्टवाला होता नॉर गेट. नॉर गेट वॉज कॉम्बिनेशन ऑफ ऑर प्लस नॉट गेट. सो दिस इज गोइंग टू बी नॉर गेट. देखा आपने. ठीक है, सीखा अपन लोगों ने. तो उसके बाद है एक्सॉर गेट. आता एकच गेट राहिला आपला, 2 गेट राहिले आपले. सो एक्सॉर. एक्सॉर कशाचं कॉम्बिनेशन आहे बघा, कॉम्बिनेशन ऑफ नॉट अँड आणि ऑर तिन्ही पण आहे. पण तुम्हाला एवढं मोठी सर्किट डायग्राम लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं. हे बघा खाली जे सिम्बॉल दाखवले ना, हा सिम्बॉल लक्षात ठेवा. तर सिम्बॉल इज लाईक दिस. हे बघा एक ऑरच गेट काढायचं आहे, ऑर गेट. हे बघा इथं ऑर गेटच आहे. फक्त ऑर गेट काढताना जिथं तुम्ही इनपुट टच करणार आहे ना, ते इनपुटच्या आधी ना आणखी असा एक रेष मारायची आणि हा जो कर्व आहे ह्या कर्वला हा पॅरलल कर्व ड्रॉ करायचा. आणि बघा इथून ये, आता तर आपला ऑर गेट आहेच आहे आणि त्याच्या पुढं वाय इज द आउटपुट, ए अँड बी इज द बिगिनिंग. बिगिनिंग इज द अंडस्थ असं काहीतरी आहे त्याचं. हाँ, ए एंड बी. तो ए और बी से अपन ने इनपुट दिया और ये जो पूरा गेट है देखो ये पूरा वाला. ठीक है, इसको डॉट करता हूँ मैं, डॉटेड पार्ट. सो हे ए आणि बी मिळून बनणार आहे वाय. लॉजिक समझते है तुम्हाला. तर मग जो बुलियन एक्सप्रेशन है या फिर ट्रूथ टेबल है वो कुछ इस प्रकार से आता है. उसका सिम्बॉल ऐसा है देखो, ए एक्स और बी असं वाचतात किंवा लिहिताना असं लिहितात. हे बघा एच्याच फक्त डोक्यावर बार आहे, ए बार बी प्लस ए बी बार असं लिहितात. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए बारला असंही लिहितात कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट किंवा इन्व्हर्जन ऑफ ए, इन्व्हर्जन किंवा इन्व्हर्स ऑफ ए, इन्व्हर्जन ऑफ ए किंवा नॉट ऑफ ए. सर बासाओ किती लिहायचं आहे आता. हां, सगळ्यांचं मिनिंग एकच. मग एचा बार मल्टिप्लिकेशन विथ बी प्लस ए इंटू बी बार. मग ह्यांना रिप्रेझेंट कसं करायचं ते पण मी सांगेल पुढे जाऊन. पण हे बघा एक्स ऑर गेट तुमचा पाठ करून घ्या आता. एक्स ऑर गेटला मी आहे ना, म्हणजे मी जनरली जे बोलतो ना, मी बोलत असतो आयदर ऑर. यस असं बोलतो आयदर ऑर. आयदर ऑर म्हणजे काय, तर दोघांपैकी कुठलंही एक व्हॅल्यू जर हाय असेल. बघा दोघं म्हणजे कोण, ए ची व्हॅल्यू 0 आहे, बी ची व्हॅल्यू कितना है 1. सो दोनों में से एक वैल्यू 1 है तो आउटपुट भी 1 आ रहा है. देखा आप लोगों ने. फिर से यहाँ पे देखो 1 0 आउटपुट 1 आ रहा है. सो आयदर ऑर दोघांपैकी कुठलाही एक जर हाय असेल इनपुट तर आउटपुट इज ऑलवेज गोइंग टू बी हाय. दोघांपैकी कुठलेही एक इनपुट जर 1 असेल तर आउटपुट इज ऑल्सो गोइंग टू बी 1. एंड अगर दोनों सेम है लाइक ए इज ऑल्सो 0 बी इज ऑल्सो 0 आउटपुट इज 0. A is also 1 and B is also 1, output is again 0. So for same input, बघा मी काय सांगतोय, for same input output is 0. Output is going to be 0, always 0. मग सेम इनपुट दोन्ही 1 1 असेल तरी आउटपुट 0 आहे, दोन्ही 0 0 असेल तरी आउटपुट 0 आहे. सो फॉर सेम इनपुट 0 आउटपुट आणि आइदर और जर असेल तर आउटपुट इज 1. एंड उसके बाद है अभी देखो ये एक्स नॉर गेट हो गया, उसका अपोजिट कौन, एक्स नॉर गेट. मग एक्स नॉर गेटमध्ये कोण 1 असेल रे आता तुम्हीच सांगा.
हे बघा, याचा ट्रूथ टेबल असा आहे, मी तुम्हाला सांगितलं दोघांपैकी एक जर हाय असेल तर आउटपुट हाय आलं. लॉजिक समजतंय ना? मी हे PPT तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुमच्यासाठीच आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन समजून घ्या. आणि मग एक्स नॉरमध्ये तर ट्रूथ टेबल जर तुम्ही पाहताल, कुठे गेला आपला ट्रूथ टेबल? होय, एक्स नॉरचं ट्रूथ टेबलच नाही काढला त्यांनी. बरं, खाली तर नाही ना एक्स नॉरचा? हो रे बापरे. काही गरज नाही, जाऊ द्या, झाले आपली वाटतं रिस्टोर झाली मीटिंग. येस, ओके. सो स्क्रीन दिसतीये का बघा आता एकदा, मी स्क्रीन शेअर करतो. ओके सर, स्क्रीन दिसायला सुरुवात झालेली आहे. बा, तर मग कमिंग बॅक कुठलं म्हणत होतो तुम्हाला? एक्स नॉर. मग एक्स नॉरचं त्यांनी ट्रूथ टेबल नाही दिला, पण एक्स नॉरचा ट्रूथ टेबल तिथंच ड्रॉ करू का मग मी? हे बघा, इथंच ड्रॉ करतो. हां, आपले काही 12वीचे जे विद्यार्थी ते पण इथं आलेले आहेत आज सेशनला. ते स्क्रीन पाहत आहेत तुमच्यासोबत आणि व्हॉईस डायरेक्ट ऐकताय माझा, तर त्यांचंसुद्धा सक्सेस सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपला हर्षल आहे, सार्थक आहे, आणि ते मला लाईव्ह ऐकता येते, फक्त स्क्रीन मात्र लॅपटॉपची पाहता येते. तर मग कमिंग बॅक, क्या बोल रहा था मैं यहाँ पे? हां, तर ए बार बी बार हा झाला तुमचा इथला कॉम्बिनेशन. ओके, मी उगाच रफ केलं त्याला, थांबा. तर रफ नव्हतं करायचं मला त्याला. हाँ, तो ये था लाइक y इज इक्वल्स टू हाँ ए बार इंटू बी बार प्लस ए बी बार, आणि खाली एक्स नॉर गेट आहे, एक्स नॉर गेट. मग एक्स नॉर गेट तुम्हाला सांगितलं फक्त नॉट गेट पुढे ॲड झाला आहे. सो दिस इज कॉम्बिनेशन ऑफ और एंड नॉट, दोनों का मिला के हो गया एक्स नॉर. ठीक आहे, दिस इज एक्स नॉर गेट. तर फक्त इथं बबले ॲड झाले, दिसते का बबले? हां, तो ये बबल ऐड हो गया और यहाँ से इनपुट दिया. आता त्यांना ही रेष इथं काय कट करता नाही आली, पण ही रेष नसते इथे. हां, ठीक आहे, डायग्राममध्ये तेवढं समजून घेऊयात आपण. पण सिम्बॉल बघा इथं कसं आहे. मग हे बुलियन एक्सप्रेशन पण महत्त्वाचे आहेत. आणि इथं लिहिताना कसं लिहिलं आहे बघा, वाय ए एक्स नॉर बी, वाय इज इक्वल्स टू ए बार बी बार प्लस ए इंटू बी, असं आपण लॉजिक ट्रीट केलं आहे मग आता. ठीक है, तो ये एक सिंपल लॉजिक अपन का हो गया है अभी दोनों का मिला के. तर ए बी बार प्लस ए इंटू बी अशा लॉजिकने आपण गेलो आहे. सो कमिंग बॅक आता, तर काय ते काय म्हणतात बघा आता, लॉजिक गेट युजिंग नॅन्ड गेट. नॅन्ड गेटच्या वापरातनं तुम्ही लॉजिक गेट बनवू शकतात का? तर इथं काय लिहिलं आहे बघा, ती खूप इम्पॉर्टंट नोट आहे. यांना युनिव्हर्सल गेट पण म्हटलं जातं. द नॅन्ड गेट इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच पूर्ण नॅन्ड गेटवर आधारित आहे.
All the logic gates like OR, and the NOT can be constructed from the NAND gate. NAND gate पासून आपण बाकीचे गेट्स पण बनवू शकतोय. मग पहिलं कोण आहे बघा बरं, नॉट गेट फ्रॉम नॅन्ड गेट. नॉट गेट नॅन्ड गेट पासून कोण बनवायचा, नॉट गेट. मग बघा, वेन बोथ द इनपुट्स ए अँड बी ऑफ द नॅन्ड गेट आर जॉईन टुगेदर देन इट वर्क्स ॲज ए नॉट गेट. ए आणि बी दोन्ही जॉईन केलं, इट वर्क्स ॲज काय म्हणतात ते, नॅन्ड गेट. बरं, ट्रूथ टेबल परत तसाच, 0चं आउटपुट 1, 1चं आउटपुट 0. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ द अँड गेट फ्रॉम द नॅन्ड गेट. अँड गेटचं आता कन्स्ट्रक्शन फ्रॉम नॅन्ड गेट काय केलं आहे बघा त्यांनी. पहिला होता नॅन्ड गेट आणि त्या नॅन्ड गेटच्या समोर कोण लावला रे, परत एक नॉट गेट लावला आहे, नॉट. आता तुम्ही म्हणता हा तर नॅन्ड गेट होता सर. अरे पण हे दोन्ही शॉर्ट केल्यानंतर आपला नॉट गेट तयार झाला होता. सो नॅन्डचं इन्व्हर्जन जर केलं तर याला म्हणतात परत एकदा अँड गेट. बघा, नॅन्ड होता त्याचं परत इन्व्हर्जन केलं तर तुम्हाला काय मिळतं आहे, हे दोघांचं कॉम्बिनेशन करून अँड गेट. बरं, कन्स्ट्रक्शन ऑफ ऑर गेट बाय युजिंग नॅन्ड गेट. तर तुम्हाला किती नॉट गेट वापरावं लागलं बघा. पहिला नॉट गेट, दुसरा नॉट गेट विथ द हेल्प ऑफ नॅन्ड गेट ओनली. दिस इज नॉट गेट नाही आहे हा, पण हा ऑपरेशन नॉट गेटचं करतोय. ॲक्च्युली दिस इज नॅन्ड गेट. असा प्रश्न विचारतात MCQ मध्ये की किती तुमचे नॅन्ड गेट तुम्हाला वापरावं लागले. हे बघा, एक नॅन्ड गेट, हा एक नॅन्ड गेट आणि हा तिसरा कुठला गेट आहे, आता हा नॅन्ड गेट आहे. ठीक आहे. कसा ओळखला मी, तर अँड फक्त एवढाच असतो, बबले जर लावला पुढं तर नॅन्ड गेट. आता हा शॉर्ट आहे तसा पाहायला गेला तर, हा शॉर्ट केला, हा ऑपरेशन कोणाचं करतोय, नॉटचं करतोय, बट दिस इज स्टील नॅन्ड गेट. दिस इज ऑल्सो स्टील नॅन्ड गेट. ओके ओके. सो कमिंग बॅक, मग खाली जो ट्रूथ टेबल आणि लॉजिक सिम्बॉल दिला आहे तर हा परत कुणाच्या गेटचा आहे, तुमच्या ऑर गेटचा दिसतोय तुम्हाला. हां, तर मग आता हे जे लॉजिक आहेत ते आपले कंप्लीट झाले डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधले. एवढेच लॉजिक तुम्हाला आहेत. ठीक आहे. तर मग क्विकली आता एक काही लॉज आहेत, ते लॉ आपल्याला शिकायचे. एक डी मॉर्गन्स थेरम एक आहे आपल्याला. फक्त स्क्रीनवर जो दिसतोय तेवढा बघा. आता फक्त एवढे लॉज बघा. पहिलं तर आहे बेसिक बुलियन पॉस्ट्युलेट्स अँड लॉ. तर एच्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही जर 0 ॲड केला तर काय बनला, ए. 1 × ए जर केला तर आउटपुट आलं आहे तुमचं ए. आता नॉर्मल जसं आपण ऑपरेशन करतो तसं बरं का, अल्जेब्रिक ऑपरेशन. बरं, 1 + ए आउटपुट इज ऑलवेज 1. का बरं, कारण एची व्हॅल्यू एक तर 0 असेल किंवा 1 असू शकते, पण आउटपुट इज ऑलवेज गोइंग टू बी 1. अँड 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज ऑलवेज गोइंग टू बी 0, नो डाऊट. ए + ए बार म्हणजे ए आणि त्याचं इन्व्हर्जन असेल तरी आउटपुट हमेशा 1च असतं. हे लॉज आपल्याला खूप कामाला येणार आहे पुढे जाऊन बुलियन एक्सप्रेशन सॉल्व करण्यासाठी. बरं, खाली आयडेंटिटी लॉ, ए + ए 2a होत नाही. आता जसं नाही का आपण करतो, x + x काय असतो आपल्यासाठी, 2x असतो. पण हे कुठलं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं, अल्जेब्रिक ऑपरेशन आहे. आणि इथं तसं नाही होत. इथं a + a किंवा x + x काय होईल, xच होईल किंवा aच होईल, डबल नाही हो का. बरं, परत a × a आपल्या केसमध्ये काय होत असतं रे, a × a A² होत असतो, पण इथं होत नाही आहे. a × a aच राहिला आहे. अरे समजतंय का, नक्की. याला आयडेंटिटी लॉ म्हणतात. दुसरं निगेशन लॉ. निगेशन लॉ म्हणजे काय, डबल कॉम्प्लिमेंट. एखाद्या व्हॅल्यूचा जर तुम्ही डबल कॉम्प्लिमेंट किंवा डबल इन्व्हर्जन घेतलं तर व्हॅल्यू सेम व्हॅल्यू होते. म्हणजे काय, ए जसे तसं होतं. हे बघा, आता मला सांगा, सपोज मी एखादी व्हॅल्यू घेतली 0चा जर बार घेतला तर ॲन्सर काय येईल रे, 1. आणि 1चा परत बार घेतला तर ॲन्सर काय येईल, परत 0च येईल. सो म्हणजे एखाद्या व्हॅल्यूचा जर तुम्ही एकदा आणि हा दुसऱ्यांदा जर असे 2 कॉम्प्लिमेंट घेतले तर ॲन्सर ती सेम व्हॅल्यूच येईल. त्याला निगेशन लॉ म्हणता येते. स्क्रीनवर दिसतोय सर्वांच्या. त्यानंतर आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, ए + बी लिहिलं काय किंवा बी + लिहिलं काय, दोघांचं मिनिंग एकच. ए × बी लिहिलं काय, बी × ए लिहिलं काय, दोघांचा मिनिंग एकच. आणि त्यानंतर आहे असोसिएटिव्ह लॉ. फक्त लॉज बघून घ्या. a + b ब्रॅकेट +c गिव्ज राईज टू a + b + c. त्यानंतर a × b × c इज इक्वल्स टू a × b × c.
असं आपण कॅल्क्युलेशन केलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये आज लॉजिक समजून घ्या. ए इंटू बी प्लस सी इज इक्वल्स टू ए इंटू बी प्लस ए इंटू सी. ठीक है, लॉजिक समझून घ्या. तर लॉजिक यही बता रहा है की हे सेपरेट झाले जातात. बघा, ए इंटू बी ए प्लस सी, ए प्लस बी इंटू ए प्लस सी इज रिटर्न ॲज. बघा आता याला मी लिहिताना काय लिहिलं, ए इंटू ए इंटू सी. पण ए इंटू ए काय असतो, फक्त एच असतो. ठीक आहे, राहिला प्रश्न ए इंटू सीचा. नेक्स्ट आहे बी इंटू ए आणि बी इंटू सीचा. लॉजिक समजून घ्या आता इथं. तर लिहिताना कसं लिहिलं आहे बघा, ए इंटू ए प्लस ए इंटू सी असं लिहिलं. ओके, प्लस बी इंटू ए प्लस बी इंटू सी. तो लॉजिक ए इंटू एला फक्त ए लिहिलं आहे, ए इंटू सी आणि बी इंटू ए बी सी. हां, तर मग काय केलं आता, ए इंटू ए झालं आणि बी इंटू एची टर्म दिसत नाही बरं का मला इथे. आणि ह्या टर्ममधनं जर सी जर कॉमन काढला, हां असंच करूयात. हे बघा, लॉजिक समजून घ्या. ए इंटू ए झाला ए प्लस ही जी टर्म आहे ए सी आणि बी सी, त्यातनं सी कॉमन काढला, अंदर बचा ए बी बराबर. प्लस कोण रे भाई, ए बी, जो बी ए लिहिला आहे तुम्ही तो. हे बघा हा वाला ए सी मधला सी कॉमन काढला, सी इन ब्रॅकेट ए इंटू बी झाला प्लस ए बी झाला. बरं आता सांगा, ह्या दोन्ही टर्ममध्ये कोण कॉमन निघेल तुमचा, ए बी कॉमन निघेल ना. सो ए प्लस सी प्लस 1 टाइम्स कौन ए बी, ऐसा कॉमन निकला. एम आई करेक्ट. आणि 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 ए इंटू काय आलं आहे ते बी सी बी सी. मग ए कॉमन घेतला समजा आणि बी प्लस सी घेतला तर चालेल का. ए कॉमन घेऊन बी प्लस सी, ए कॉमन घेऊन बी प्लस सी. नाही, सी कॉमन घेतला ए प्लस बी आणि ए कॉमन घेऊन बी प्लस सी. सी प्लस 1 इज गोइंग टू बी सी, ए प्लस सी आणि सी प्लस 1 इज गोइंग टू बी 1. हे बघा ए प्लस, आपण मगाशी बघितलं होतं ना, वरती कुठे गेलं आपलं. हे बघा ए प्लस 1 इज गोइंग टू बी 1. सो खाली सी प्लस 1 इज गोइंग टू बी 1 इंटू ए बी. लेकिन ए बी आ रहा है मेरा, ए प्लस ए बी आता है आणि ए पण कॉमन निघतोय परत आणि अंदर राहील 1 प्लस बी म्हणजे एच राहतोय. पण त्यांचं तर गणित ए प्लस बी सी आलं आहे. बरं ठीक आहे, आय विल मेक इट स्टार. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी एकदा सेकंड पार्ट जो आहे तो बघेल. ॲब्सॉर्प्शन लॉ काय आहे, ए प्लस ए इंटू बी. हे काय ए चालला आहे माझा, ए इंटू ए प्लस बी ए चालला आहे. ए बार इन ब्रॅकेट ए प्लस बी, तो पण ए बार बी आला आहे. पाठ करायची गोष्ट नाही आहे, जसं जसे पुढे न्यूमेरिकल्स येतील मी त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यूज टाकून ते समजून सांगेल. बरं, बुलियन आयडेंटिटीज ह्या काही आहेत ज्या तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड लक्षात ठेवाव्या असं त्यांचं म्हणणं आहे. ए प्लस ए बार बी ए प्लस बी, ए इन ब्रॅकेट ए बार प्लस बी इज ए बी, ए प्लस बी सी इज इक्वल्स टू सेपरेट लिखा आहे ए प्लस बी इंटू ए प्लस सी, जे की वरती आपण बघितलं. मग ही आयडेंटिटी कसं काय आली, आता हे मी स्टार केलं होतं याला. ए बार प्लस बी ए प्लस सी ये सेपरेट लिख दिया है उन्होंने. ठीक आहे. आणि हां, हे आपल्याला शिकायचं आहे डी मॉर्गन्स थेरम. हा लय महत्त्वाचा आहे बरं का. तर हे बघा इथं बघा, आधी ॲडिशन केलं ए प्लस बीचं, त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो बनतो ए बार डॉट बी बार. सेपरेट झालं बघा, एचा सेपरेट बीचा सेपरेट डोक्यांच्यावरती बार. आणि जर दोघांचं प्रोडक्ट असेल ए बी डोक्यावर बार तर ते लिहिलं जातं आहे ए बार प्लस बी बार असं सेपरेटली लिहिलं जातं. ठीक आहे. सो त्याला रीड करताना असं लिहितात, इट स्टेट्स दॅट द कॉम्प्लिमेंट ऑफ द होल सम, म्हणजे होल सम घेतली ए प्लस बी, त्याचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर इट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स किंवा व्हाईस वर्सा. तर असं तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे.
मी एकदा व्हाईट स्क्रीन घेतो लॉजिक गेटमधली, इंकडू नावाचं सॉफ्टवेअर वापरत असतो, तर ते दाखवतो तुम्हाला, त्याच्यावर दाखवतो. एक मिनट. तो अपना जो चैप्टर है वो है चैप्टर नंबर 16 एंड क्रिएट किया मैं बुक. सो CH16 एंड CH16 है अपना सेमीकंडक्टर. सो सेमीकंडक्टर चॅप्टरला आपली ही सुरुवात आहे आणि सेमीकंडक्टरमधला डायरेक्ट आता एकच मी लॉ लिहितो आहे जो की खूप महत्त्वाचा आहे आणि त्याला म्हणतात डी मॉर्गन्स थिअरम. ठीक आहे, किंवा डी मॉर्गन्स लॉ. मग डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो, तर इट स्टेट्स दॅट, हां तो आत्ता जे लिहिलं बघा, A+B याला म्हणतात सम. दोघांची सम केली आपण, ॲडिशन केली, कॉम्प्लिमेंट ऑफ सम. बघा ह्या दोघांचा काय घेतला, मग मी आता आधी सम ऑपरेशन केलं आणि सम ऑपरेशन करून त्यांचा कॉम्प्लिमेंट घेतला, इन्व्हर्जन केलं त्याचं, इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ. कशाचं प्रोडक्ट येतो म्हणतो मग, तर प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स. बघा दोघांमध्ये कुठलं ऑपरेशन झालं, प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स. ठीक आहे, किंवा व्हाईस वर्सा, ऑर असं जर घेतलं आता, कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्रॉडक्ट. हे बघा इथं काय होतं, कॉम्प्लिमेंट ऑफ ए सम ऑपरेशन, इथं होतं कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ, सम ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स. रीड करताना कसं रीड करतोय बघा, हे सेकंड ऑपरेशन सांगतो. हां, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट्स, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट, इथलं मधलं आता इज इक्वल टू साईन, हां सम ऑफ. कशाची ॲडिशन केली तुम्ही, सम केलं, सम ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स. दॅट्स इट. ठीक है, ओके बच्चा पाटील समझ में आया. फिर डी मॉर्गन्स लॉ आणि याच्यावर बेस आपल्याला न्यूमेरिकल सोडवायचे. मग उद्या पण आपलं ऑनलाईनच सेशन होईल. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनाही सांगतो की उद्या पण कडकडीत बंद असेल कदाचित नगर शहरामध्ये. तर जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित होत नाही आहे किंवा आपल्याला तसे निर्देश मिळत नाही, तोपर्यंत आपण ऑनलाईनच्या माध्यमातून घरूनच शिकूयात, घरूनच अभ्यास करूयात. हा कालावधी तुम्ही अभ्यासासाठी वापरा, चांगला अभ्यास करा, मोबाईलवर नुसते डोकं आपटू नका. ठीक आहे, आणि खरंच अभ्यास करा असं माझं सांगणं आहे. तर ह्याचं जे रेकॉर्डेड सेशन आहे हे पण पब्लिश होऊन जाईल उद्या यूट्यूबवर. आणि मग आता हे जे व्हिडिओज असतील ते सर्वांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतील. या ओके, सो धन्यवाद बच्चा पाटील लोक, थँक्यू फॉर जॉईनिंग. मला अटेंडन्स घेऊ द्या, थांबा पोट्टे कुठं पळू नका, अटेंडन्स घेऊ द्या. इथं डायरेक्ट अटेंडन्स आपली रेकॉर्ड होऊन जाते. मग पालकांना सांगायला नको का, बघा उद्या बघा तुम्ही विद्यार्थी संख्या बघा, फक्त उद्या आहे ना विद्यार्थी संख्या बघा. आणि अशा वेळेस तर आपल्याला लई मग हे येतो. आज 38 आहे ना, बघा उद्या नाही हा काटा 100ला खेटला तर तिथून पुढं. हां, आदिती शेलार, आदिती वने, अनन्या आढाव, अंजली येवले, अनुष्का दोंदे, अर्कम, देन स्नेहा उदावन, चंचल मुठे, सारंग सप्रे, दिशा लोंडे, अक्षता निपुंगे, सिद्धी शिंदे, देन मानसी, ईश्वरी वाघ, निलेश निमसे, सार्थक मामीड, प्रतीक्षा गुंजा, प्रेम गाडेकर, राही मस्के, साईराज शहाणे, साक्षी मुठे, संग्राम खोलते, सार्थक पाटेकर, सुयश शेळके, जान्हवी चोर, शिवम तांदळे, श्रावणी सुपेकर, श्रावणी गोंडा, सिद्धी लबडे, सिफा शेख, देन सुयोग कुंदे, तनुजा तानवडे, वैष्णवी खेडकर, वैष्णवी पेरे, वैष्णवी व्यवहारे and Varsha Ghule. Yes, बच्चा पार्टी लोग. So thank you for joining. Have a great night. Good night. चलो bye bye.
काहीच नको डायरेक्ट कनेक्ट आहे दोन लॅपटॉप. मी एकदा असंच केलं सर तिकडे नाही थांबते तर ते ऑन असेल मायक्रोफोन. मी कट करतो. सर क्वेश्चन पेपरमध्ये एक कन्सेप्च्युअल डाऊट होता. क्वेश्चन 8. दिशा आत्ताच बोलायचं आहे का तो डाऊट? फोनवर बोलूयात का? ॲक्च्युली इट्स टाईम टू लीव. आता आम्हाला परत बंद होईपर्यंत 9:30 होतील. दिशा आर यू देअर? हां ओके थँक्यू. ठीक आहे. सो यू कॅन व्हॉट्सअप मी दॅट फोटो. हां तो क्वेश्चन नंबर 8चा अँड वी विल डिस्कस. या थँक्यू फॉर जॉईनिंग.